विज्ञान म्हणजे काय आहे? ज्याच्यामध्ये ज्याचा शोध केला जातो. शोध. आता तुमच्या आपल्या प्राचीन काळाच्या इतिहासात मानव संस्कृतीनं बंधन टाकलं शिक्षणावर. त्याच्यामुळे आपण शोधच घेऊ शकत नव्हतो. परंतु आता बाबासाहेबांनी आपल्याला घटनेत अधिकार दिला आहे, शिक्षणाची सक्ती केलेली आहे आणि प्रत्येक जण शिकू शकतो. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून सत्य आणि त्याचा पण शोध घेऊ शकतो ना. आज हा ग्रंथ वाचन जी सुरू आहे, तुम्ही जर शिकला नसता तर तुम्ही ग्रंथ वाचन करून विश्लेषण करून या लोकांना सांगितलं नसतं. पुन्हा शोध आहे, यांना विश्लेषण करून सांगता शोध आहे. परंतु आपण खरोखर यावेळेस 14/11/1956 दिवशी बोधिसत्वाने आम्हाला जी धम्माची दीक्षा दिली, मग खरोखर आम्ही आमच्या गुरुची जीवनामध्ये, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही खरोखर तो धम्माचं जे आचरण आहे ते करतो काय, याचा शोध आपल्याला घ्यावा लागेल ना. कारण की आम्ही ज्यावेळेस जातो इकडे तिकडे घराच्या बाहेर निघतो तर प्रत्येकजण एकामेकाला मी बुद्धिस्ट आहो हे सांगते ना, सांगतो ना आपण. काय बुद्ध धर्माची संस्कृती आहे? किती लोकांना माहिती आहे बौद्ध धर्माची संस्कृती काय आहे? माहिती आहे का? माहित आहे बौद्ध आहे. परंतु बौद्ध धर्माची संस्कृती काय आहे हे हा महत्वाचा विषय आहे. बौद्ध धर्म असं सांगतोय की आमची जर का ओळख दाखवायची असेल तर प्रत्येक स्त्री आणि पुरुष धम्म उपासक आणि उपासिका तर पांढऱ्या वस्त्रावरती असणं फार गरजेचं आहे. असले पाहिजेत ना. लग्न विवाह संस्कारामध्ये आपण जे बघतोय विवाह संस्कार विधी, तिथं आपल्याला धम्मदीक्षा दिली जाते बौद्धांच्या असते, बुद्धाचं अधिष्ठान असते. त्या ठिकाणी आपल्याला त्या त्रिसर्ग बुद्धम नमामि धम्मं नमामि संघम नमामि करतो ना आपण पंचांगा. म्हणजे बुद्धाला नमन करतोय, धम्माला नमन करतोय आणि संघाला नमन करतोय. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला बौद्धाचार्य दीक्षा देतात, दीक्षित करतात. म्हणजे त्यावेळेस आपण त्या ठिकाणी बौद्ध बनतो. मग ज्यावेळेस घेतोय त्या ठिकाणी आपण दीक्षा, तर त्याच्यानंतर काय होते की वर्तमानवर एकामेकाचं स्वागत करत असताना सांगतोय फार महत्वाचा विषय बरं. आपल्या पुस्तकात दिलेला आहे की वधूच्या गळ्यामध्ये पांढरी पोत असणं गरजेचं आहे. पांढऱ्यात बांगड्या असल्या पाहिजे. बरोबर ना? का सांगितलंय? काय फक्त ते शोभेची वस्तू म्हणून एका 10 मिनिटाकरता आहे का? बौद्धांची जी उपासिका आहे तिच्या गळ्यामध्ये ज्यावेळेस ते पती आणि पत्नी एखादं स्वागत करत असताना पांढरी पोत आणि पांढऱ्या बांगड्या असतात, ती आजीवन पत्नीच्या गळ्यात ती पांढरी पोत असली पाहिजे. हे बौद्धांच्या उपासिकेची ओळख आहे. काळी नाही. गुलामगिरी काळी ते आणि पांढरी ते आहे, तो विषय नाही. परंतु पांढरी का घ्यावी तर पांढऱ्या हा जो काही धागा आहे, धम्मसूत्र आहे, पांढरे जे काही मणी आहे आणि सम्राट अशोकाचे जे चक्र आहे त्याला आज आपण याच्यावर बघतोय, राष्ट्रध्वजावरती बघतोय. म्हणजे आमची ओळख ही आहे. परंतु आपल्याला दिसतंय काय? आमच्यात ते संस्कार आहेत का? त्याला कारण काय आहे की आम्ही जरी आज 65-66 वर्ष होत आहेत तरी सुद्धा आमच्यामध्ये जे काही गुलामगिरी आहे ब्राह्मणी संस्कृतीची ते अजूनपर्यंत आमच्यात ते मुरलेली आहे आणि ते होतं जे आहे ते काळ्या पोत आहे. आता आम्ही जर का पांढरी पोत घातली, आम्हाला कोणी नाही तू का घातली म्हणून कोणी म्हणे. आता अधिकार आहे आपल्या विचारांना जगायची आणि आपण विचार करून त्याच्या धर्माचे संस्कार आहेत ना. तुम्ही सांगतो काय नाही तुमच्याकडून उपासिकांकडून काही बौद्धांची उपासिका रस्त्यानं जात असताना झळझळून दिसायला पाहिजे इतर लोकांना की याला म्हणजे हे बौद्ध धर्मी उपासिका. त्याच्याकरता स्पेशल पत्रक छापलं, याच्याबद्दल छापले असतील कोणा, आपण त्याच्यावरती हे केलं नाही. पण तू लक्षात ठेवा येणार का बिकट येणार आहे. परत आम्ही गुलामगिरीकडे वळत चाललो आहे. मग परत आपल्याला कोणी गुलामगिरीतून काढणारा बोधिसत्व निर्माण होणार नाही. आमचे मुलं आजही तुम्हाला सांगतो मी फक्त वारसा फेसबुकवर ते स्टेटस अमुक जे आहेत ना फक्त तेच बघत आहेत. परंतु जे प्रवचन आहेत, प्रवचनकाराचे प्रवचन असतात ते कधीच बघत नाही, संस्कारी वस्तू कधीच बघत नाही. आजही आपल्यामध्ये सर्वच्या जुन्या चालीची प्रथा जी आहे त्या तशाच आज पूर्वच्या पूर्व घडतो.
फक्त विवाह संस्कृती पुरते मर्यादित आपण या ठिकाणी पोहोचतो, बाकी कुठल्याच गोष्टी आपल्यामध्ये नाहीत. आणि तो प्रयत्न आपल्याला आपल्या स्वतःपासून करावा लागेल. आणि या ठिकाणी एक सांगतोय तुम्हाला, मी लक्षात ठेवा, मला 1 वर्ष झाले फक्त कंप्लीट बौद्ध महासभेचा तालुका बदलून आहे या गावातून झाली गाव. एकदा कदाचित जर का तुम्ही, मला असं वाटतंय, आपल्या गावाची शिबिर राबवलं नाही ना, त्या शिबिरात आले असताल तुम्ही. माझ्या गावातून कोणाला विचारून घ्या की हातेकर जो आहे, हा जो बोलते आहे, हा अनुकरण करते की नाही करत. तुम्हाला शोध घ्यावा लागेल. त्याची जे स्वतःची जी अर्धांगिनी आहे, सहचरिणी आहे, तिच्या गळ्यामध्ये काळी पोत आहे की पांढरी पोत आहे, याचा शोध तुम्ही घ्या. आता आला तिकडून आणि इकडे गप्पा छाटून गेला आणि त्याच्या दाखवल्याकडे काय असं शोध घ्यावा लागेल तुम्हाला. काही शोधाशिवाय तुम्ही मार्ग शोधणार नाही, शोध घ्यावा लागेल. कारण की परिस्थिती फार बिकट येणार आहे, लक्षात ठेवा. आजही आपल्या समाजामध्ये ज्या घाणेरडीच्या संस्कृती आहेत, वर्षावर्षामध्ये किती उपासिकांना एक उपासकांना उपसत असेल. उपसत काय हे तरी माहिती आहे का? माहित नाही, कोणाला माहित नाही. आहे का तुमच्यापैकी कोणाला माहित उपसत? मला सांगावं. तुमचं या ठिकाणी स्वागत करताय जर कोणाला माहित असेल तर. उपसत जर का माहित असतं कोणा महिलेला, तर या महिलांच्या अंगावरती हा सौंदर्य प्रसाधन नसतं. अंगावर असणारा दागिना सौंदर्य प्रसाधन आहे. हे सौंदर्य प्रसाधन आहे. त्याचा तुमच्या धर्मसंस्कृती कुठलाच काही देणघेण नाही, काही त्याचा संबंध नाही. खरा महिलेचा दागिना जर कोणता असेल तर ती शील आहे. आणि ती शील म्हणजे कोणतं? पंचशील आहे. वर्षावर्षामध्ये आपण अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. तुमच्या शरीरावरती दागिनाच असला पाहिजे. तिथली तर सुद्धा तिला बाजूला ठेवा. तुम्ही भाजीवर सुद्धा झोपलेले नसले पाहिजे. हातात तुमच्या कुठल्या सोनं किंवा चांदीचा दागिना नसला पाहिजे. 12च्या आतमध्ये तुम्ही जेवण केलं पाहिजे. तुम्ही पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. ऑलरेडी जेवण नसलं पाहिजे. त्या शिलाच्या पालनासोबत तुम्ही जगले पाहिजे. खूप काही गोष्टी आहेत पुस्तकात दिलेल्या आहे. तुम्हाला चुकून जर का गरज पडेल, गुरुजींकडे पुस्तक दिलेलं आहे. तुमच्या घरी जर विवाह संस्कारविधी होत असेल, तुमच्याकडे जन्मापासून तो अंतिम संस्कारविधीपर्यंत जर कार्यक्रम होत असेल, तर त्याच्यामध्ये सर्व काही दिलेलं आहे. त्याच्यात जेवढं दिलं होतं तेवढंच करायचं. बाकीचं जे होतं मागचं ते आपल्याला तिकडे मागे सोडून द्यायचं. 65 वर्षापूर्वी सोडून दिलेलं आहे. फरक एवढा आहे की त्याचा आपण आधी ते पुढे पुढे चालू आहे. मग आता आपल्याला काय एक हे झालेलं आहे. आता जुन्या काळापासून सुरू आहे. जुन्या काळापासून जे सुरू आहे लक्षात ठेवा. जुन्या काळात तोडाला मटका आणि कपड्याला साडू होता, ते सोडलंय आपण. शिक्षणाची बंदी होती, ते सुद्धा सोडली. म्हणजे आपल्या स्वार्थाचा आपण घेतलाय. मग ह्या सगळ्या गोष्टी का सोडतोय मी या ठिकाणी एक विवाह पत्रिका निर्माण केलेली आहे. हे कशाकरता केलं आहे? आपल्या समाजात अज्ञान आणि अडाणी पण खूप आहे. खूप अडाणी अज्ञान पण आहे. हा तुमचा दोष नाही आहे की तुम्ही जे करताय ना, हा तुमचा दोष नाही आहे. तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही म्हणून तुम्ही ते करताय. परंतु जर का तुमच्याकडे पोहोचत असेल तर आपण नक्कीच आपण बदल करणं गरजेचं आहे. मग बदल कोण करणार आहे? आपण केला पाहिजे. एक सम्यक संकल्प. सम्यक याचा अर्थ असा आहे चांगला. संकल्प म्हणजे दृढ निश्चय. आपण कुठेतरी सम्यक संकल्प करणं फार गरजेचं आहे. दृढ निश्चय करा. साध्या आणि सोप्या भाषेत. तुम्ही ज्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली, ज्या बुद्धी सूत्र आम्हाला नागपूरला दिली, अशोक दिली, मी त्याच धर्माप्रमाणे वागले. एक आता गुरुजींनी सांगितलं ना, भविष्य पद्धतीने काय प्रतिज्ञा आहे? माझा हाच नवा जन्म झाला असं मी मानतो. मग आम्ही नवीन जन्म स्वीकारला का? आम्ही हा नवीन जन्म स्वीकारला का? तो उत्तर आहे नाही. मग आम्ही आजपासून स्वीकारावं लागेल. आपल्याला नवीन जन्म स्वीकारावं लागेल. जर आम्ही नवीन जन्म स्वीकारण्याने त्याच जन्मामध्ये जर पडेल राहू ना, तर लक्षात ठेवा, आपण म्हणतो ना भविष्य घाणीतून राहतो. कसं घाणीतून राहतं? घाणीच्या पुढच्या सुरू आहेत ना सुरू. घाणीतून आपण निघालो नाही म्हणजे आमचा नवीन जन्म झाला नाही. म्हणजे आम्ही आज बौद्ध धर्माची जरी शब्दानुसार झालो, परंतु आम्ही बौद्ध नाही हे या ठिकाणी स्पष्ट आणि स्पष्टपणे सांगतो. 10 बौद्धाचार्य जरी त्या ठिकाणी उपस्थित झाले किंवा कितीतरी तुम्ही जिल्ह्यासोबत सुद्धा झगडत आहे,
लक्षात ठेवा, मी झगडत बरं या सर्व विषयांची. तुम्ही माझ्या ग्रुपवर नाही या, परंतु जे असतील ना आमचे सैनिक त्यांना माहिती, त्यांनी ठळक माहिती, त्यांच्या सुद्धा चुका शोधतोय. त्याला कारण आहे. जर का जगदीश सातेकर या गावातून जर का तुम्हाला धम्म सांगण्याचं काम करत असेल तर हा त्या ठिकाणी तुमच्या हा जगत असताना त्या संस्काराचं जगतो की नाही याचा शोध घेणं गरजेचं आहे. समाजाची परिस्थिती कशामुळे झाली? जर का सुभाष शिवकार जगदीश सातेकर जगत असताना तो जर त्या पद्धतीने जगत नसेल तर समाज त्यांच्याकडून काय शिकणार आहे? शिकणार आहे. म्हणून मला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल, मगच हा अडाणी आणि अज्ञानी समाज त्या गोष्टीचं अनुकरण करेल. बरोबर ना? खूप काही सांगण्यासारखं आहे. किती वाजले? काही जास्त नाही वाजले. हा नाही, कसं असते, मी बोलायच्या भागात बोलता बोलता खूप काही बोलू शकतो, परंतु कसं असते तुमची मानसिकता फार महत्वाची आहे ऐकण्याची. कारण की आजकाल काय झालं लक्षात ठेवा, गाव खूप मोठा आहे, खूप मोठं गाव आहे आणि मागच्या वेळी पूर्ण मी जनतेनं 25-36 गाव फिरलो. उपस्थिती फक्त प्रवचना दिवशी असते, बाकी आंतर दिवशी नसते. फार मौल्यवान धम्मग्रंथ दिला बाबासाहेब, फार मौल्यवान ग्रंथ आहे. आणि 4 यानं हिन्यान, वजन, दंत्यान आणि महायान हे 4 यानाचं वाचन केलं बोधिसत्वाने. पूर्ण जगातल्या धम्मग्रंथाचं वाचन केलं, त्रिपिटकाचं वाचन केलं आणि त्याचा क्षार आपल्याला दिला आहे पूर्ण विज्ञानवादी. साधा विषय नाही, परंतु आम्ही ते घेण्यासाठी तयार नाही आहोत. का घेत नाही आहे त्याला कारण आहे. आणि आम्ही त्या संस्कृतीत गुरफाटलेलो आहोत. का घेत नाही आहे त्याचं कारण आहे, आम्ही त्या संस्कृतीत गुरफाटलेलो आहोत. घराच्या बाहेर निघलो तर गंमत काय होते, घराच्या बाहेर निघल्यानंतर आमचा बौद्ध हा बुद्धिस्ट आहे दिसतच नाही ना. हो, हा बुद्धिस्ट आहे दिसत नाही. कारण की चालत घराच्या बाहेर निघतात, काय कुठे चालला, हा जाती इकडे, हा काय सांगते, हा जाती इकडे, हा सांगते मी इकडे चालतो. म्हणजे हा मुसावादा वेळ म्हणजे सिक्काबदन समाधी आणि हा इथून सुरुवात करते. अगोदर घराच्या बाहेर निघता बरोबर खोटं बोलल्या करते ना पुरी. म्हणजे आम्हाला या ठिकाणी शिलापासून सुरुवात केली. घरातून निघता बरोबर हा रंगीबेरंगी कपडा नसतो. मग आता मला सांगा, तुम्ही तुमच्याकडे पाहत असताना हा बौद्ध दिसत नाही तर मग इतर जो आला नाही मग तो काय काय उत्तर करणार? मी वारंवार सांगतो, खूप लोकांना सांगतोय, मी 2 वेळेचं अनाज खाण्याकरता सक्षम आहे त्या बोधिसत्वामुळे. माझ्यामध्ये 10-12 वर्षापासून दुर्गुण होते. मी त्यागलं. का त्यागलं शी? कारण की मी थोडा जो काही असेल परिस्थितीतून जगत असताना जगण्यापुरता तरी प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. तर म्हटलं आपल्याकडे बरोबर जगण्यापुरता अभ्यास आहे, आपण लोकांना काहीतरी सांगू शकतो. मग दुर्गुण सोडावे. तर मी दुर्गुण सोडून तर लोकांना चांगलं कोणाकडे देईल ना. दुर्गुण सोडले नाही. तुम्ही पूर्वीच्या काळामध्ये व्यावसायिक मौज फार एन्जॉय करून येतो, परिपूर्ण आहे, काही वाहना नाही. आणि हे सर्व बोधिसत्वामुळे आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला कुठे संपत्ती साधण्याचा अधिकार नव्हता ना. मग जे काही आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यातलं आम्ही काहीतरी लोकांना दिलं पाहिजे. मग धनसंपत्ती नाही लोकांची ना, तुमच्याकडे जे ज्ञान आहे. दान पारमितामध्ये गुरुजीला सांगतो, सर्वात महत्वाची पारमिता असेल तर ज्ञान दानाची पारमिता आहे. प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही ज्ञान आहे. मग ज्या ठिकाणी आपण घराच्या बाहेर निघतो ज्ञाना दान सुरू करू, ज्ञानाचं दान द्या. विचार काय तू घराच्या बाहेर निघाला असं बहुत प्रमाण मागणार, कशाला घराच्या बाहेर निघाला, बसला ते खडीला धरून मारू नको. पानाची पाता फिरून नाही शिका बनवून. कशाला मारतो तिला, कशाला त्रास दिलं, तिने काही केलं का तू? कशाला ते चिडील धरून मारतं, तिने काही केलं का तू? बुद्धाने सांगितलं ना सगळ्यांनी प्रेम करा म्हणून, मैत्री करा म्हणून. मैत्री भावना आहे ना दान पाण्यामध्ये सगळे ठेवतो, मैत्री भावना करावं लागेल की ना आपल्याला. मग हे कोण करणार आहे? प्रत्यक्ष जगदीश सातेकरला स्वतःपासून सुरुवात करावं लागणार आहे. आणि ज्या दिवशी मी स्वतःपासून सुरुवात करेन त्याच्यानंतर समजून घ्या की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला धम्मा आहे तो थांबलेला आहे, तो परत मागे चाललाय. तो जो मागे चाललाय त्याला गती देण्याचं काम नक्की सुरुवात होईल. ते कोण करेन? तुम्ही आपण सर्वजण करणार आहोत. मला एक सांगा, तुम्ही गोकुळ जन्माष्टमी गेली
गेली की नाही? झाली. हो, तुम्ही वाचा तुम्ही पाहता युट्यूब पाहिलं पाहता काय पाहिलं सांगा म्हणजे तुम्ही काय पाहिलं ते अख्खा महाराष्ट्र 12 वाजेपर्यंत जागी होता की नव्हता? जागी बिलकुल. काय काय तुम्हाला माहिती आहे का? त्याला ठाकूरजी वगैरे म्हणतात. काय कार्य आहे त्यांचं म्हणण्याचं काय कार्य आहे माहिती आहे का तुम्हाला? माहित आहे? मला सर्व माहिती आहे. डिटेल्स आहे ना तुझं. हा जो ग्रंथ आहे हा बोधिसत्व डॉक्टर साहेब विकला त्याची बंधन तिथल्या ब्राह्मण सरस्वतीनं आणि तो खंड थांबल्यामुळे त्याचा जो नातू आहे बाळासाहेब आंबेडकर त्यांनी संघर्ष केला किती वर्ष आणि तो खंड हे झाला त्याच्यात पुरस्कृत दिलेला आहे. जे ज्ञान तुम्ही घेतलं जे शिक्षण बंद होते आता शिकलेले आहे आणा रिसर्च आणि वाचा राम आणि कृष्णाचं कोडं तुम्हाला समजून जाईल. कुठल्या गोष्टीत रात्र तुम्ही जागले आणि तुम्ही खऱ्या गोष्टीसाठी इकडे येऊ शकता का? आम्हाला सत्य स्वीकारायची गरज वाटत नाही काय? मी हे का सांगतो तुम्हाला वाटतं पाणी पावसात आम्ही आलो कशा करता आलो? आम्हाला असं वाटतं की ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही गुलामीतून मुक्त झालो त्या मुक्ती दाद्याचे जे उपदेश आहेत ते समाजापर्यंत जावेत. ते समाजापर्यंत जावे आणि समाजापर्यंत गेल्यानंतर त्यांची जी चळवळ आहे ती गतिमान होते. आम्ही इतर समाजाच्या लोकांना म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे मार्ग आहे. बोधिसत्वाच्या चळवळीचा मार्ग इतर भिन्न नाही लक्षात ठेवा. ते त्यांच्यात व्यस्त आहेत. ते त्यांच्यात व्यस्त आहेत. परंतु खूप माझे खूप मित्र वाचता ठेवून पाहिले ना त्याच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत श्रीकृष्णाचे काय मस्त फेसबुकवर त्याच्या बापा त्याने स्टेटस अमुक व्हॉट्सअपवर पाहिलं. शुभेच्छा पूजा अर्चा अमुक मग कोण आहे वेळी? चळवळीचा मारेकरी कोण आहे? स्वतः त्याचा मारेकरी आहे जो स्वतःला बुद्धिस्ट समजतो. मी जर का बुद्धिस्ट असेल तर मी माझ्या बुद्धिस्तांना दिलेली जी संस्कृती आहे तो धम्म आहे. मी त्या धर्माप्रमाणेच वागलं पाहिजे. मग काय संस्कार कोण सांगणार आहे? संस्कार बौद्धाचार्य जे निर्माण केलेले आहेत तुमच्या जिल्ह्यात किती आहेत पण सांगा ना भरतीची किती आहेत? आणि असतील तर त्यातले 90% वेगळ्या मार्गाचे आहेत. मग गुरुची जीवनात राहणारा जो बोधिसत्वाना तुमच्यात राहणारा हा सगळं करून हा तुम्हाला सांगतोय. परंतु किती बौद्ध केले बरं? किती उपासक केले? गुरुजी माझ्याकडे जन्मदिवस आहे मी कसा साजरा करावा? मी पत्रिका कशी छापावी? गेलं का कोणी? नाही गेलं. माझ्याकडे आज बाबा अंतिम संस्कार झाला ना माझ्या सासऱ्याचा माझ्या वडिलाचा माझ्या आईचा माझ्या ताईचा अमुक तमुक माझ्याकडे पुण्याला मोहताचा कार्यक्रम आहे कसा करावा? गेलं का कोणी? कोणीच जात नाही. बस झालं आले झाली का तयारी? आमच्या सकाळ झाले माहित आहे. झाली का तयारी? चला घ्या पात्र घ्या अमुक घ्या टमुक घ्या घुमती घ्या चहा घ्या दूध घ्या आहे ना अंधश्रद्धा? सांगावं लागतं का अंधश्रद्धा म्हणून माणूस बरोबर तर कधी खातोय का? कधी पितोय का? अरे अटली अन्न मिळाला नाही तो सुद्धा काय खाणार आहे विचार? गेलो का कधी? मग जा. माझी इच्छा अशी आहे की तुम्ही जा विचारा गुरुजीकडे पुस्तक आहे नाही गुरुजीकडे जमत असेल तुमचं आता तुम्ही जाणार आहे 6 डिसेंबरला तिथून स्टॉल लागतात बौद्ध मासेचे पुस्तकात त्यात लिहिलेलं आहे. हो मृत्यू पाहिल्यानंतर मी पाहिलं ना आमचे सकाळचं आहे म्हणून म्हटलं पहिले अन्न द्या. मी हसत खेळ बोलणार राग वाटून देऊ नका. लक्षात ठेवा तुमचं अज्ञान आहे ते. तुमचं अज्ञान आहे की तुम्ही ते करता कारण तुमच्याकडे ते पोहोचलं नाही. या आपल्याकडे सगळ्यांकडे पोहोचलं नाही. माझ्याकडे पोहोचलं मग मी त्या संस्काराचा वाहक झालो. मग मी तुमच्याकडे पोहोचतो तुम्ही सुद्धा इतरांकडे पोहोचवा लागेल की नाही पोहोचावं लागेल? कोण पोहोचवेल? पोहोचावं लागेल ना तुम्हाला. मग तुम्ही पोहोचा अशी आशा आहे. पोट तिळकीने सांगतोय तळमळ आहे. आपल्या गावापासून सुरुवात करू आणि आपल्या गावचा विषय जाऊ दे ना. आपल्या स्वतःपासून सुरुवात करा. गावचं जाऊ दे. तुम्ही सुधारलं म्हणजे गाव सुधारलं. तुम्ही गतिमान झाले म्हणजे गाव गतिमान झालं. तुम्ही रस्ता चुकलं नाही म्हणजे गाव रस्ता चुकलं नाही. बुद्धाचा जो धम्मा आहे त्यांचा जो पथ आहे एकदम सरळ वाकडा तिकडे काय ते लोक म्हणतात कठीण आहे
बुद्धाचा धम्म अजिबात कठीण नाही. काय कठीण आहे? तुम्ही जासाने हत्या करायला लागता, मग कठीण आहे. पण तुम्ही कोणाची हत्याच करताना काय कठीण आहे? खोटच बोलताना काय कठीण आहे? दारूच पेनाने काय कठीण आहे? या पुरुषांना इतर महिलेकडे वाईट नजरेने बघू नये, या महिलेनं इतर पुरुषांकडे वाईट नजर बघून काय कठीण आहे? कोण तुका वाईट नजरेनं काही करत नाही, खोटं बोलत नाही, चुकीचं आहे. एकदम साधा आणि सरळ गमना. बोला कधी सारं नसेल तर झाल्या गेल्या चुका सोडून द्यायच्या. चूक दुरुस्त करतो तो खरा माणूस, आणि जो चुकत येतो तो बोधिसत्व, आणि बोधिसत्वानंतर मग बुद्ध आहे. आपण माणसं आहोत. साध्या साध्या गोष्टी आहेत, काय कठीण आहे? काहीच कठीण नाही. फक्त सांगितलं तेवढं ऐका लागेल. हातेकरता ऐकू नका, बोधिसत्वाने सांगितलेलं ऐका. आणि बोधिसत्वाने सांगितलं ते पुस्तकात लिहिलेलं आहे, आणि ते पुस्तकात लिहिलं मी ते तुमच्याकडे पाठवलं. अंधश्रद्धा मुक्त धम्म आहे ना. पहिले आमच्या घरामध्ये राहायची सोयी म्हणून ताटली घरासमोर टाकत होतो सावलीसाठी, बरोबर आहे की नाही? आता आपण काय तेवढे आता सक्षम झालो ना. दामोदर साहेबच्या घरात टीन आले, पत्र आले, स्लॅब पडला, सगळं काय आलं ना. त्यांच्या पुण्यामुळं सावलीत राहावं लागलो. आता ताट्या तुटायची गरजच नाही. कशाला भिकार? आम्ही भिकारी असं टाकलं बंगल्यासमोर बांधून एवढ्या मोठ्या. सांगा बा, बुद्धाच्या चेने आम्ही पुष्पार्पण करतो, बोधवाणी वराच्या आवाजातून पुष्प फेकतो, आणि त्या ताटीच्या खाली काट्याची काळी आणतो. सोंदूळची काळी काळी, हा वादळ पुरा जंगल फिरते ना त्या काठीसाठी, पुरा जंगल फिरते, जिथभर जाणते, आणि काठीच लावते त्याने. इकडे तिकडे धान्य करते आणि तेच बांधते. तुम्हाला सांगतो साहेब, हा जो तुमचा जो विषय आहे, हळदीचा कार्यक्रम जो म्हणतो आहे, याचा इतिहास सांगत नव्हतो तुम्हाला. एकदाच सांगायला नाही, प्रत्येक विषयात अभ्यास केलेला बरं, लहान लहान केलं, जास्त अभ्यास नाही. एक इतिहास आहे आपला, मेन टॉपिक येईल मग. एक इतिहास आहे, प्राचीन काळी इतिहास आहे, ब्राह्मण संस्कृतीचा इतिहास आहे. लक्षात ठेवा, एकदम स्पष्ट आणि स्पष्ट बोलतो. बुद्धाच्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, बुद्धाला त्यांचं मन इकडे तिकडे विचलित आहोत, ते सत्याचा शोध घेऊ नये, दुःखमुक्तीचा मार्ग शोधू नये म्हणून कितीतरी सुंदर सुंदर महिला त्यांच्याकडे त्यांचा मिल विचलित व्हावं म्हणून पाठवल्या होता ना. झालं का त्यांचं मिल विचलित? ब्राह्मण संस्कृतीमध्ये तो हळदीचा कार्यक्रम तुम्हाला एक सांगतो, प्राचीन काळी इतिहास आहे. सुरुवातीला या बहुजनांची चातुर्वर्ण प्रणाली ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. ब्राह्मणाने एकदम बिंदास सांगतो, लक्षात ठेवा, तुम्ही माझ्या आई आणि बहिणी आहे. फार महत्वाचा विषय आजचा कार्यक्रम. ब्राह्मण या तिन्ही वर्णाच्या महिला उपभोग होत होत्या, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांच्या महिला उपभोग होत्या, वैश्य शूद्राच्या महिला उपभोग होत्या, परंतु शूद्र वरील तिन्ही वर्णाच्या महिला उपभोगू शकत होत्या. आणि हे काय होतं लक्षात ठेवा, त्यांनी आदेश दिला. त्यांनी आदेश द्यायचा, काय आदेश द्यायचा आहे? चाल, तुझं नवीन लग्न झालं, तुझी पत्नी मला एक मुलं जन्मा घाल्यापर्यंत तिला मी वापरू दे, 2, 3, 4 वापरू दे. ही संस्कृती होती. मग हळदीचा कार्यक्रम का ठेवावा? तर ज्या महाराज मागाच्या समाजात शूद्रांच्या ज्या मुलं अहो, त्यांना 5-5, 7-7 दिवस आंघोळीसाठी पाणी नव्हतं, गरिबी दाट होती, दुर्गंधी अंगाची यायची. हळद लावा, हळदीनं सुगंध येते, दुर्गंधी येते काय? नाही ना. मग ते 2 ते 3 दिवस कार्यक्रम चालायचे हळदीचे, जेणेकरून त्या शूद्राच्या मुलीच्या अंगाची दुर्गंधी जावी. मग काय करायचं? पहिले काही तुमचे हे नव्हते ना, कारण जाते वगैरे नव्हते, पिटगिऱ्या नव्हत्या, काय होतं जात होतं. मग जात्यावर दळण दळायचं हळदीचं, बरोबर. चांगले गाणे पहा तुम्ही. आता आपले बाबासाहेब बुद्धाचे गाणे म्हणतात, पहिले गाणे वेगळे होते, फार वेगळे होते. हा, मग त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर सांगतो एक महत्वाचा विषय. मग
फॉर एक्झाम्पल गाणं नाही ते मला माहिती नाही जातं, मला माहिती नाही ते. मग तुमची जे काही आहे सत्यनारायणाची तुम्हाला पूजा सांगतो. एका तुमच्या अमोल मिठीच्या माणसाचा तो विषय उचलला होता पूर्ण याच्यामध्ये, त्याच्या ब्राह्मण संस्कृतीच्या लोकांनी हे केला. त्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे, हे ब्राह्मणा, मी तुला माझी पत्नी एका रात्री करता देतो, ती मला शुद्ध करून परत दे. परंतु त्यावेळेच्या काळात प्रत्यक्ष होतं, नेऊन द्यावं लागत होती. मग त्या ब्राह्मणाला तुमच्या शरीराची दुर्गंध येऊ नये म्हणून त्या हळदीच्या कार्यक्रमाचा त्यावेळेस पासून वापर होता. हे आपण या ठिकाणी सांगलं पाहिजे. खूप पुढे त्याचा एकदम तुम्हाला शॉर्टकट सांगितलं, एकदम शॉर्टकट सांगितलं. मग त्याच्यात काय असायचं ती हे हळदी वगैरे चालत होतं, चाला हा सगळा तमाशा चालू राहत होता. मग त्यात काय होता आणखी काय होतं, मस्तपैकी काही मुर्गा वगैरे अमुक टमुक करायचं, मटण आणि मच्छी आणायची, दारू वगैरे प्यायचं मधमस्त, आणि अशील चाळे वगैरे करायचे, साली सोबत जावाय सोबत अमुक टमुक टिंगला टवाळ्या. मग झालं ना कामे सुमिच्या चार वगैरे शिक्कापत्र समाजाने शील झालं ना तुमचं त्या ठिकाणी, तुटलं शील झालं ना. झालं आपण बुद्ध धर्माचा एक शील भंग केला, दारू पेले, सुराय मेरमध्ये प्रमाण ठाणा वेरमध्ये तुमच्यामुळे हत्या झाली, पाण्याची 12 वेरमध्ये शिक्कापत्र समाधी आम्ही दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर काय तू दारू पेला, तुम्ही इकडे अशील चाळे केलं, नाही मी तर बोललोच नाही, म्हणजे मोठं बोलतो. त्याच्यामुळे हळदीचा कार्यक्रम भारत बौद्ध महासभेने बंद केलेला आहे. आणि हे आपली मातृसंस्था बंद केला काय आता नाही साहेब, पहिल्यापासून बंद आहे. संस्थान सांगितलं कार्यक्रम करा म्हणून, सुरुवातीपासून बंद आहे. परंतु गंमत अशी आहे, समाज मन ऐकत नाही, बौद्धाचार्य येतात, मजूर होतात, ती पद्धत आहे पाय बिचारे काय करतील. कोणी काय सगळे जगतील हाते करणे नाही करायचा, नाही करायचा, टोपी नको आणू नको आणू, नारे म्हणजे अजिबातच आणू नको, कर्दुळा म्हणजे अजिबातच नको. सांगा तुमच्या संस्कृती याची काय चाल. बुद्धाचा धम्म धाग्या दुरात किंवा गंड्यात नसून हा आचरणावर अवलंबून आहे. याच्यात आहे आचरणावर अवलंबून आहे. मग आचरण कशाच करावं लागेल, पंचशिलाचं आणि अष्टशिलाचं आचरण करावं लागेल, करावं लागेल की नाही करावं लागेल. आपण मोठ्या माणसाला मान जातो, चल बाबा युद्ध जाऊ दे, कुकू लावू दे, नक्षीत जाऊ दे, धान्य खाण्यासाठी आहे, बरोबर ना, खाण्यासाठी आहे, त्याचा वापर खाण्यासाठीच झाला पाहिजे. तुमच्या आता त्या महिला आल्या होत्या, तुमच्या गावात आलो नाही योगायोग, तुमच्या गावात याच्या अगोदर सामील शिबिर राबवलं, पण ते जे आल्यानंतर जे भिक्षापात्र आहे ते धुवून घेतात ना, किती धान्याला महत्व आहे. आपण काय करतो, तो ते लावत बसतो, उधवानी वरचा अंगावर फेकत बसतो, फेकतो ना. मग काही अर्थ आला त्याची विटा म्हणा बाळाच्या खाली येते, 2-4 किलो धान्यामुळे एखाद्या भिकाराचं गरीबाचं प्रतिक्रिया बघतो. तर ह्याच्या गोष्टी आहेत आपण या ठिकाणी संस्कार नमुना तयार केलेला आहे. तर अपेक्षा आहे, मी आपल्याकडून अपेक्षा करतो. दुसरी गोष्ट कशी की जर का कुणाला काही आणखी अडचण जर काय असली, कुठलाही प्रश्न विचारा, आमच्याकडे उत्तर असेल आम्ही तुम्हाला सांगू. मला माहित नसेल गुरुजींना विचार, गुरुजीला माहित नसेल इतर गुरुजींना विचार. बौद्धाचार्य आपले शिक्षक आहेत, गुरु पौर्णिमेपासून ग्रंथ सुरू केला ना, ते गुरुजी आहेत आपले वयस्कर बौद्धांचे गुरु, बौद्धाचार्य बौद्धांचे गुरु. त्यांना मी विचार म्हणजे माझ्या गुरु लक्षात ठेवा. गुरुजी काय करा, कारण की तो त्यांचा हक्क आहे. विद्यार्थ्याला गुरुजींनी सांगावं की हे तुझं चुकलं, हे सांगावं. परंतु त्या विद्यार्थ्यांना सुद्धा विचारा गुरुजींना प्रश्न, का गुरुजी हे फळ्या घडलं, हा मला हो दिसत नाही, हा तो ओमच दिसते, करायला पाहिजे ना. मग हे गुरुजी म्हणतील हो 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 ओम झालं नाही, तू ओम नाही आहे, त्याच्यावर असं आहे, त्याच्यावर असं नाही, असं आहे तर ओम आहे, असं आहे तर तो अ आहे. त्या विद्यार्थ्यांना विचारायला पाहिजे गुरुजी. तेव्हा तिथे मी गुरुजी सांगितलं आमच्याकडे प्रश्नाचे उत्तर नसतील आम्ही जिल्ह्याला विचार, त्यांच्याकडे नसतील आम्ही आणखी कोणाला विचारू. परंतु प्रश्न तुम्ही विचारले पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही प्रश्न विचारायची तुमच्यात ताकद निर्माण होईल त्यावेळेस तुम्ही नक्की बौद्ध धर्माच्या मार्गाकडे बिलकुल सुचता नाही. आणि याच्यात जे लिहिलेल्या सूचना, या सूचना तुम्हाला पालन करायला लागेल. ह्या सर्व अंधश्रद्धा बोलणारे आहेत, पालन करणारे म्हणूनच तुम्हाला प्रश्न करून हा
तुम्हाला करावं लागतील. आणि तुम्हाला याच्यात काही समस्या आलेल्या कधीही प्रश्न विचारा, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तरच देऊ. नाही आम्हाला आलं तुम्ही सुद्धा चर्चा करा, आपसात चर्चा करावं लागेल तुम्हाला. जर बौद्ध धम्म गतिमान करायचा असेल तर, नसेल करायचा तर मग कोणी चर्चा करू नका, काही करू नका, वाटेल ते सुरू द्या. आज बुद्धाने बाबासाहेब तुम्ही याचं पत्रिका टाकता, उद्या होऊ शकते आणखी दुसरं काही टाकत असता. कारण की बौद्ध फक्त शब्दापुरते मारत होतो, आचरणातून नाही आहे. तुम्ही सविस्तर लिहिलेलं आहे. तुमच्या गावामध्ये किती लोकांच्या पत्रिकेमध्ये चिरंजी आणि चिरंजी लोकांच्या व्यतिरिक्त उपास आपल्या आयुष्यमाने टाकलं सांगा बरं. टाकतच नाही. का नाही? का नाही? त्याला कारण तुम्ही विचारलंच नाही गुरुजीले, आणि आजचं नाही सांगत मी. हे ज्यापासून संस्था निर्माण झाली ना त्यावेळेसपासून आहे ते पुस्तकात. कधी विचारत नाही, कोणी सांगत नाही, काही. मग गेल्यानंतर काय कधी आता लग्न लावते उपदेश करते, इकडे ते पहिले सांगतो धुमधाम करू आदरणीय शब्द नाही वापरत काय चालते. परंतु धम्मसंस्कृतीमध्ये आयुष्यमानच म्हणतात, आयुष्यमान म्हणतात. आता ब्राह्मण सुद्धा वापरतात तुमचे आदरणीय वगैरे वगैरे शब्द. आदरणीय म्हणा, परंतु आयुष्यमान हा संस्कृतीचा शब्द आहे. मला ना आदरणीय थोडा विषय नाही. तर या ठिकाणी पहिल्या दिवस 7व्या वर्षावाचा तुम्ही सर्वांनी योग्यरित्या ऐकलं तर आपल्या सर्वांचं या ठिकाणी खूप स्वागत करतो. आणि या ठिकाणी जी अटी आहे, काही काही उपाशिकांना माहीत नसते, मी फक्त त्या वाचून जातो. अटी नाही आहे बरं, तुम्हाला आदेश वगैरे नाही आहे. वधू आणि वराने पांढरे वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे. हा धम्म शिलाचं प्रतीक आहे. शील शांतता. वधूच्या हातात पांढऱ्या बांगड्या असल्या पाहिजे. हा धम्म मी सांगत नाही. व वराने वधूच्या गळ्यात पांढऱ्या सुत्तामध्ये, पांढऱ्या सुत्त म्हणजे धागा, साधा धागा वायाचा धागा घ्या, तो वायाचा पांढरा असतो. तुमचा जो मंच वगैरे असतो तो पांढरा असतो. व अशोक चक्र असलेले, अशोक चक्र राजा राणी नाही, राजा राणी बंद झालाय घटनेनुसार, बंद झाला तो राजा राणी. ना आपण राजा ना आपली कोणती राणी, सर्व समान, स्त्री आणि पुरुष सर्व समान, अजिबात कोणी मोठा कोणी लहान, सर्व समान. बुद्ध धम्म सांगते तेच घटनेमध्ये नोंद केलं आहे. लक्षात ठेवा. 25 आधारित तुमचं कोर्ट आहे. वेळ नाही तितकंच नाही आहे. विषय पुढे मंगळसूत्र नाही म्हणत, त्याला मंगलसूत्र म्हणतात. मंगलसूत्रचा वापर करावा. आणि भांगेमध्ये त्या वराने वधूच्या कुंकू भरू नये. हा विषय सुद्धा फार भारी आहे. त्याच्याकरता तुम्हाला बळी द्यायचं काळात जावं लागेल, आणि ते काय आहे ते सांगावं लागेल. भांगेत कुंकू भरणं म्हणजे गुलामगिरीचं प्रतीक आहे. भांगेत कुंकू भरणं गुलामगिरीचं प्रतीक. तुम्ही गुलाम आहे का कोणा पुरुषांच्या? तुम्ही स्वतंत्र आहात. एकामेकांचे पूरक आहोत आपण, एकामेकांचे पूरक आहोत. आणि निसर्गाचा नियम आहे, संतुलन जर राखून ठेवायचे असेल तर स्त्री आणि पुरुष संसारामध्ये आले पाहिजे आणि त्यांनी एकत्रित संसार केला पाहिजे. एकामेकांचे पूरक आहोत. पत्रिकेमध्ये चिरंजीव वराच्या नावासमोर ते वधूच्या नावासमोर चिरंजीव सोहका लिहू नये. कारण की चिरंजीव सोहका याचा विषय फार मोठा आहे, तुम्हाला माहिती नाही. श्री वगैरे लिहू नये. सौभाग्यवती लिहू नये. चिरंजीव हा ब्राह्मण शब्द हा सुद्धा आपण लिहू नये. तारीचा नेम सुद्धा आपण लिहायचा नाही. विवाह मुहूर्त तिथीनुसार लिहू नये असा शब्दप्रयोग आपण करू नये. हिरव्या बांगड्या व काळ्या पोथीचा वापर अजिबात करू नये. गृहस्थी जीवनात जगत असताना सुद्धा असं समजू नका फक्त लग्नाच्या वेळेस काय, कारण मग तोडील्यासाठी आहे का धर्म? त्याचा धर्म तोडील्या पुरता नाही, म्हणजे तोडील्या पुरतं झालं आपण त्याला आजच्या पुरतं पाहिजे, उद्या घरी जाय बापान काळी घाल, असं नाही, अजिबात नाही. तोडी लावू नका. पुन्हा जेवणच करा. सट जेवा, सट खा आणि प्रकृती तंदुरुस्त ठेवा. संस्काराची ज्ञानाची भूक लागू देते. वधूने वराच्या पाया पडू नये. ती पुरुष समान आहे, अजिबात. वर पडते का तुमच्या पाया?
मग तुम्ही त्याच्या काय पाया पडता? काय गरज आहे? काय करणार आहे? काय एवढा मोठा काय तो काय बौद्धाचार्य आहे? हो, बुद्धांनी बाबासाहेबच्या पाया पडणार सांगितलं. बोधिसत्वांनी हे प्रतीक आहे, हे प्रतीक आहे. अगरबत्ती, हे मेणबत्ती, फुलं, हे प्रतीक आहे, हे रूप आहे. दुसरी गोष्ट अशी की वधू जे सासू म्हणतो आपण, सासू जावयाच्या पाया लागते. त्याला तुम्ही मुलगी देता की मुलगी? मग तो मुली असं ना पोराच्या तुम्ही पाया लागता का? घरी नवऱ्याच्या तरी लागता का? पोरीचे लागता का? मग त्याच्या काला काय? त्याला तुम्ही त्याच्या मार्गदाते आहे. तुम्ही त्याला उपदेश करा, उपदेश त्याला मार्ग सांगा. बाबू तू इकडे जाशील, मुलीला सांगते बेटा तू इकडे जाऊ नको, जव्या भाऊ तुम्ही इकडे जाऊ नका. आता तुमचं लग्न वगैरे झालं आहे, त्याला उपदेश द्या, कसं जगावं असा उपदेश द्या. जावयाचे पाय सुद्धा धुऊ नका. मुख्य अतिथी नाही आहेत, पाय धुऊ नका. वाहनांची पूजा करू नका. वाहनांची पूजा वगैरे करतो आपण, त्या ठिकाणी नारळ वगैरे करतो, अगरबत्ती लावतो आणि निश्चित त्या गाडीला टूप होतो. ठेवू नका. विषयीवर नारळ फोडू नका, गावाच्या बाहेर नारळ फोडू नका. नारळाचा खूप विषय आहे, ते तुमच्या भंतीचं शिर आहे. बृहस्पती जो आहे ना, कृष्ण शुंग नावाचा एक ब्राह्मण राजा होता आणि बृहस्पती नावाचा एक भोजनांचा आपला सम्राट अशोकाचा वंश होता, त्यांचा नातू होता. भारी इतिहासा फक्त सांगतो की ते भंतीची शिर आहे. नारळ समजते ना. आता एकदम तुम्हाला तुमच्याकडे वेळ नसते, चालेल जिल्बी सुरू झाली नाही. सहसा करून नारळ आपलं बंदच आहे. नारळ त्याला श्रीफळ म्हणतात. का फोडू नये, का त्याचा वापर करू नये, त्याचं कारण आहे, पुढं कारण आहे. परंतु संस्थेने सांगितलं ना, नाही करू नये, नाही त्याचा तुम्ही शोध घेऊ शकता. तुमच्या याच्यावर आहे आमच्या सैनिका पाहताना तुम्ही तिच्यावर पहा, शोध घ्या. आता मग प्रवचन जेव्हा आपण बघू, मी स्वतः सांगू शकतो, गोष्टी सुद्धा सांगू शकतो. बुद्धांनी हत्या कार्यक्रम करू नये. कट्यार, मुंडावर, नारळ, टोपी, कर्दुळा, घरासमोर ताटी याचा वापर करू नये. आणि नानमुख चेहरा आणि नांदणे. नान म्हणजे अंघोळ आणि मुख चेहरा. तुमच्या घरी कार्यक्रम नाण्याचा आणि तोच आहे का? फक्त तुमच्या घरी कार्यक्रम विवाहपूर्व संस्कार विधी, विवाहपूर्व संस्कार विधी असं लिहा. नानमुख वगैरे वगैरे. मग विवाहपूर्व संस्कार विधी काय तुमच्या घरी? ज्या दिवशी तुमच्या घरी एक मंगल कार्य मुलाचं जे नानमुख म्हणतो आपण आपल्या भाषेत, पूर्वतयारी आहे. विवाह संस्कृती पूर्वतयारी आहे, पहिल्या दिवशीच आहे. बरोबर आहे. मग काय करतो आपण त्या दिवशी? मग तो अधिष्ठान हे करायचं, मस्त सर द्यायचं आणि द्यायचं आणि लोकांना द्यायचं. धम्म सांगा ना, धम्म सांगा ना. अन्न देतोच ना आपण, खूप दान आहे, सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि धम्मदान द्यायचं, ज्ञानदान. असं या ठिकाणी आपण हा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपण हा एक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वीकारून बोधिसत्व अडवायचा आंबेडकरांचा धम्मपुरात जो शेतीला चालला आहे त्याला परत गतिमान करायसाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आणि तुम्ही सहकार्य करसाल आणि आपण प्रतिष्ठा आहोत अशी आपल्याकडून अपेक्षा करतो, आहे की नाही? आणि तुमच्या गावातून आपण सुरुवात करू अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. आणि याच ठिकाणी थांबतो. सर्वांनी मला खूप चांगलं सहकार्य केलं, ऐकून घेतलं आणि असंच पुढे सहकार्य करा अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. नमो बुद्धाय.